जास्त घेणार नाही. थोडस बघा, आता एवढं बोला ना, इतकं बोलला तुम्ही गोड, तुमच्याहून जीव ओळून टाकावा. आता थोड्या करता मला कशाला नाराज करता. पहिला देह तुमचं काही नाही, पण आप्पाचं काही खरं नाही आता. अरे रामकृष्ण हरी विठ्ठला 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 विठ्ठला. मला काय करायचं तर करा बाबा, त्यांना नका बोलू. ऐक 2 मिनिटं थांबा. पहिला देह, हे बाळांनो, हे आमचे लेकरं गोड बोलतात. पहिला देह स्थूल देह, कोणती अवस्था? जागृती अवस्था. धन्यवाद. आणि कोण अभिमानी? विश्व. दुसरा देह सूक्ष्म, कोणती अवस्था? तेजस. स्वप्न, आणि त्याचा अभिमानी तेजस. तिसरा देह कारण देह, कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी प्राज्ञ. मग हे प्राज्ञ स्वरूप जीवावर लक्ष जात नाही. कोणता दोष आला? अव्याप्ती. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला अवस्था बदलली आणि देह बदलला आणि त्याचा अभिमानी बदलला, म्हणून त्याला नाव वेगळं आलं का व्यक्ती बदलली. मला लेकाची उपाधी लागली तर बाप म्हणेल, आणि पत्नीची उपाधी लागली तर पती म्हणेल, आणि दोन्ही बाजूला सारले तर पुरुष आहे. पण त्याच पुरुषाला पती आणि पिता म्हटले की नाही. पुरुष बदलला का? पुरुष पुरुष रूपाने एकच आहे. तसं अवस्था आणि शरीर बदलले का अभिमान बदलला, संज्ञा बदलली, पण तत्व काय आहे? एकच आहे. हे कळून देणं म्हणजेच जीव विषयक संशय घालवणं. जगत विषयक गेला, जीव विषयक गेला, आणि परमात्मा. परमात्मा कोण आहे? ते या सृष्टीचं 3 कारण आहेत मुख्य वेदांतात. एक परिणामी उपादानकारम माया, विवर्त उपादानकारम ब्रह्म, आणि अभिन्न निमित्त उपादानकारम ईश्वर. तो ईश्वर या जगताचा करता आहे. जगत ईश्वराने निर्माण केलं, आणि जगतामध्ये त्याला जाणण्याकरता जीवही परमात्म्याने निर्माण केला. मग ते जीवाचं, जगताचं आणि परमात्म्याचं स्वरूप काय हे जगाला कळवून देणं हे गुरु काम करतात. आणि त्याच्याबद्दल काही संशय असेल तर ते छेदन करतात. म्हणून दुसरं चरण, देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितेना. आणि कसे आहेत गुरुदेव? तर उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती, पूर्वीची आरती शिष्याची. 4 मूर्ती आहेत. मंगल मूर्ती गणपती बाप्पा आहे, ब्रह्ममूर्ती संत आहेत, धर्ममूर्ती भगवंत आहेत, आणि ब्रह्ममूर्ती सद्गुरू आहेत. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती काय करतात? पूर्वी ती आरती शिष्याच्या, सगळ्या शिष्याच्या सद्वासना. शिष्याची इच्छा काय असते? काही बिरडे फेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी, काही मी उद्धार पावेल. ती त्याची इच्छा ते पूर्ण करतात. पुन्हा काय? वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताते. जे दुष्ट नष्ट आहेत, ज्यांना गुरुचं महत्व कळत नाही, ती लोक गुरुची निंदा करतात आणि पापाचे भागीदार होतात. मला सांगा, आपल्याकडे म्हण आहे ना, गाढवाला गोळाची, असं बोलतात की नाही. आम्हाला शाळेमध्ये धडा होता अविनाश महाराज. काय धडा होता? बाप लेकर रस्त्याने निघाले आणि गाढवाला घेऊन निघाले. आणि मग आपलं गावाचं नाव तांबरवाडी. तांबरवाडीतून चालले, चौकातून पाहिले, तांबरवाडीतल्या लोकांनी बघितलं. ते म्हणू लागले, काय गाढव आहे? गाढव असून गाढवावर बसत नाही. त्यांना वाटलं आपण गाढवावर बसलं पाहिजे. ते दोघं गाढवावर बसले. पुढचं गाव आलं. गावाचं नाव सांगा आता, मला इकडलं माहिती नाही. लांबजाना. लांबजानाला ते गेले. तिथली लोक म्हणू लागली, अरे काय गाढव आहे, यांना काही अक्कल आहे की नाही? दोघं गाढवावर बसले. ते गाढवाला काही जीव आहे की नाही? मग बाप बसला, मुलगा खाली उतरला, पुढचं गाव आलं. सोपे सांगा हो, इतक्याला मला कळत नाही. किल्लारी हे अविनाश बाबा जरा पटकन तुम्हीच बोलत जा. किल्लारी गावात गेले. ते किल्लारी गावात गेल्याच्या नंतर म्हणले, अरे हे म्हातारं काय गाढव आहे का? कुशाल तरुण लेकराला पायी चालल्याने याच्या गौऱ्या मसनात गेले. हा गाढवावर बसला, गाढवच आहे. तो म्हातारा खाली उतरला, मुलाला बसवलं, आलं पुढचं गाव उमरगा आलं. उमरगा का? हा, उमरगा आलं. उमरगात आल्याच्या नंतर तो पुन्हा मुलगा बसला. मुलगा बसल्याच्या नंतर सगळे म्हणू लागले, अरे किती मूर्ख मुलगा आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, सकळ तीर्थाचे धुरे. आणि हा धुऱ्या मूर्ख कटला. बापाला, म्हाताऱ्या आजोबाला पायी चालवतून हा गाडोवर बसला. गाढव कुठला? म्हणजे दोघं बसले तर गाढव कुठली म्हणली? तांबरवाडीतली. वा, आहे ना. आणि दोघं पायी होते ते गाढव तांबरवाडीतली म्हणली. दोघं बसली तर गाढव कुठली म्हणली? लांब जाण्यातली. आणि बाप बसला तर कुठली गाढव म्हणली? किल्लारीतली. आणि लेक बसला तर कुठली गाढव म्हणली? उमरगातली. मग त्यांनी विचार केला, आपण दोघं पायी चाललो तरी लोक गाढव म्हणतात, दोघं बसलं तरी लोक गाढव म्हणतात, बाप बसला तरी गाढव म्हणतात, लेक बसला तरी गाढव म्हणतात. मग यांनी काय केलं? म्हटलं आपण गाढवालाच खांद्यावर घेऊ. त्यांनी गाढवाचे पाय बसले, खांद्यावर घेतलं आणि आलं पुढचं गाव. खसगी म्हटलं. लांब नेऊ टाकला. बरं ठीक आहे. काय मला नाव नाही कळालं अविनाश महाराज. पुण्यात नाही हो, इतके लांब कसं जाईल?
लोक तैसा ओक धरिता धरविना पतित पावना देवराया. म्हणून यांचा विचार नाही करायचा. तेजून या जन भक्ती करा. अहो जगाने प्रभू रामचंद्राला आणि भगवान श्रीकृष्णाला सोडल्याने आपण किस दर्या में कसं आहे. म्हणून जगाचा विचार नाही करू आपण. लोकमान्य होण्याचा विचार नाही करू. संत मान्य आणि भगवंत मान्य झाला तर तो लोकमान्य आपोआपच होतो. अशा सगळ्यात महत्वाचं गुरु मान्य व्हावं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात माझ्या बाबतीत विचाराल तर ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनाचा अन काही का तर सद्गुरु वाचुरी संसारी तारक नसेची निष्ठंक अन कोणी. असो यथाशक्ती यथामती यथाकाल शक्ती कालमती मानतिक्रम्य या पद्धतीने या 5 चरणाच्या अभंगावर तुम्ही आम्ही खेळीमेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काय आहे वक्ता श्रोत्याशिवाय बोलू शकत नाही. त्या गायीला वासराने झटे मारल्याशिवाय ती पाना सोडत नाही. तसं श्रोत्यांनी अवधान दिल्याशिवाय वक्ता बोलत नाही. तुम्ही संत माझ्याकडा निश्चिता कराल बहुडा तरी तुम्हा मान एवढा होईन मी. सर्व माता भगिनी सर्व पुरुष वर्ग गोड असणारे गुणीजन वर्ग आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरु चरणाच्या ठिकाणी भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी समर्पित करू. एकदा चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. सगळ्यांनी वर हात करा. आपण दोन्ही तिन्ही भजन एकदाच घेऊया. हरी विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 काळी तुकाराम हरी तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हरी 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 तुकाराम 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 जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल ते गुरुनामगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझ्या सद्गुरूंचा आहे. त्यांचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करा. चुकीचं वाटलं काय असेल तर माझ्या पदरी टाका. त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा सर्व ज्येष्ठ मंडळी काही माता भगिनी आवर्जून असणारे छोटे छोटे काही बालगोपाळ मंडळी तरुण मंडळी आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील असणारे गोड गुणीजन वर्ग संशिष्टवाले आपल्या सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन चिंतन सेवेला पूर्ण करू. हरिभक्तपरायण श्रीधर गुरुजी जावळी हरिभक्तपरायण काका महाराज उतका. चला चला लवकर काका या.